महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भला भला नकुटला घामा याला कोण खाली नेसन दरबार पुसते गमा. बडी बेगम म्हणजे आल्या दिवसाच्या बर का नाही तिच्या अंगार दरबार झाला गपगार. मुलगी नपुराकार सारणीत मांडली हार. इतका त्याच्यानं एक सरदार उठला बोलला आपल्या अंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. गीता जगताचं शैतान. खान बोलला छाती ठोक शोभ टाकतात चिरून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठा गुंड. त्याचं पाय तर पोला फाटलाही बक्कळ आणि त्या फळ बाणाला कापत जायचं. वाटेल भेटे तेरणा चिरली शेतीत खाण्याची सेना निघाली. गाव लुटली देव उद्ध्वस्त आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं नाही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडे इंग्रज तोतयाच बोलू लागलाय. राजाचे सणाबुत भर खानाला कसा चोपणार. काय लढवा हुंडण चिंतेत पण सरदार. महाराज आपली जी मोडाच आहे खानाचं सेना आबडे त्याच्या सोड आपले ते कलावा अवघड. काही दिवसासाठी आपण कुठेतरी ऐकण्यास तरी काय म्हणाला रायबा? साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवाना राजाची जीवात प्रवेश. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गडी मामा कसा टेचावा. डोक्यात गडी मिकावा. भेटीचा धाडला सांगावा. तात्याकडे आमने सामने भेटीचा सांगा. खानानं हसत कौल केला. दिवस सरला आणि ठरला प्रमाण प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आम्हाला कुमान नाही दिला दान. शिवाजी राज्याच्या करामतीची आणि त्याची नाही जाणीव शक्तीची. तेवढीला काही कल्पना युक्तीची. आजी जी जी खानाच्या भीतीसाठी महाराजांनी एक शाळा उभारली. भीतीसाठी छान उभारला. लक्षदार शान मिळाला आणि अशा शाळेत खाना तोडतच नव्हता आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खाना कमारी तो आसरी रोकुन गाला गिरी गिरहाजिर नदी जी राजाला पाहून खान म्हणतो कसा